नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत 3 ऑगस्ट 2026 रोजी काही महत्त्वाच्या घडामोडी समोर आलेल्या आहेत. जर आपण पहिल्या अपडेटकडे जर लक्ष दिले, ओके, तर सर्वप्रथम जुलै महिन्याच्या 1500 हप्त्याबाबत आपण थोडंसं बोलूया. राज्यातील लाखो महिला सध्या जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा करत आहेत. सध्या या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तारीख अजून तरी जाहीर करण्यात आलेली नाही आहे. मात्र विविध सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट पूर्वी पात्र महिलांच्या बँक खात्यात हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत या संदर्भात निर्णय होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे. मात्र जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत कोणतीही तारीख निश्चित मानू नये. लाभार्थी महिलांनी सरकारच्या अधिकृत माहितीकडेच लक्ष ठेवावे. ओके, जर आपण तसेच दुसरी जर अपडेट बघितली तर आता जाणून घेऊया थोडंसं KYC नंतरची मोठी माहिती आहे. ओके, आता राज्य सरकारने KYC मोहिमेनंतर लाभार्थ्यांची जी नवीन यादी आहे ती सुद्धा तयार करून ठेवलेली आहे. या पडताळणीनंतर सुमारे 1.66 कोटी महिला पात्र लाभार्थी म्हणून निश्चित करण्यात आलेल्या आहेत. तर सुमारे 66 लाख महिलांची जी नावे आहेत ती KYC पूर्ण न करणे किंवा इतर अपात्रतेमुळे यादीतून वगळण्यात आलेली आहेत. सध्या पात्र महिलांना DBT म्हणजेच की थेट बँक खात्यातून नियमित हप्त्याचे वितरण जे आहे ते सुरू आहे. ओके, तसेच आता एक बॅड न्यूज आहे ती म्हणजेच की आता वगळलेल्या महिलांमध्ये नाराजी आहे. KYC नंतर वगळलेल्या महिलांमध्ये अजूनही नाराजी कायमच आहे. अनेक ठिकाणी महिलांनी प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या असून काही भागात आंदोलनही करण्यात आलेली आहेत. विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा विभागात KYC प्रक्रियेदरम्यान आलेल्या अडचणींबाबत अनेक तक्रारी सुद्धा समोर आलेल्या आहेत. अनेक महिलांचा लाभ जो आहे तो अद्याप पुन्हा सुरू झालेला नसल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. तसेच जालना जिल्ह्यात आंदोलन याबद्दल एक अपडेट आलेली आहे. दरम्यान जालना जिल्ह्यात या मुद्द्यावर एक वेगळे आंदोलन पाहायला मिळाले. एक राजकीय पदाधिकाऱ्याने साडी चोळी परिधान करून आंदोलन करत सर्व महिलांना पुन्हा सरसकट लाभ सुरू करण्याची मागणी केलेली आहे. आणि या आंदोलनादरम्यान काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि संबंधित पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहितीसुद्धा समोर आलेली आहे. ओके, तर लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही या योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमचे KYC, आधार लिंक, बँक खाते आणि DBT संबंधित माहिती जी आहे ती तुमची योग्य आहे का याची खात्री नक्की करून घ्या. जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत अधिकृत घोषणा होताच त्याची माहिती सर्वप्रथम तुम्हाला मी देईल. ओके, नवीन व्हिडिओ बनवून. तर लाडक्या बहिणींनो, या सगळ्या अपडेट आजच्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी योजना व ताज्या अपडेटसाठी आपल्या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.